निसर्ग कुंडलीत वृषभ राशी दुसऱ्या स्थानात येते. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. वृषभ राशी स्थिर, पृथ्वी तत्वाची, पृष्ठोदयी, रात्रीबली, मध्यम प्रसव व चतुष्पाद अशी आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास वृषभ म्हणजे बैल होय. बैलाचे गुण म्हणजे शक्तिमान, कष्ट करणारा, कामसू असल्याने या राशीला श्रमिकांची राशी म्हटले जाते. या राशीचा अंमल मुखावर असतो. संथ चाल, मंदगती, स्वच्छता, नीटनेटकेपणाची आवड, थोडेसे निष्काळजी, चिकाटी, परोपकारी, स्पष्टपणा, स्थिर विचार, अहिक सौख्याचे दर्शन या राशीमधून घडते. ही श्रमिक लोकांची राशी असली तरी त्यांच्यामध्ये आळस करण्याची वृत्ती देखील असते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या ग्रहावरून व्यक्तीचे शील व चारित्र्य बघितले जाते. कारण हा ग्रह सौंदर्य, आकर्षण, विलासी वृत्ती व भोगाचा कारक आहे. शुक्र हा स्त्री सुखाचाही कारक ग्रह आहे. या ग्रहावरून शील व चारित्र्यासह प्रपंच कसा आहे हेही पाहिले जाते. प्रेम, सौंदर्य, पत्नी, वस्त्र व अलंकार, पैसा, सौख्य, कला या सर्व गोष्टी शुक्रावरून ठरत असतात. थोडक्यात प्रापंचिक आणि सर्व भौतिक सुखे ही शुक्र ग्रहावरून पाहिली जातात. शुक्र हा सौंदर्याचा कारक असल्यामुळे वृषभ राशीचे लोक दिसायला सुंदर असतात. त्यांची शरीरयष्टीही चांगली असते. ते काहीसे स्वच्छंदी स्वभावाचे असतात. मात्र त्यांचा शांत स्वभाव हेच त्यांचे वैशिष्ट्य ठरते. श्रमिकांची राशी असल्यामुळे शारीरिक कष्टाची कामे करायला ते अजिबात मागे पुढे पाहत नाहीत. राशी स्वामी शुक्र असल्यामुळे तो आपल्या स्वाभाविक गुणधर्मानुसार वृषभ राशीच्या जातकांना ऐश्वर्य, सुख, समृद्धी, मुक्त हस्ते प्रदान करतात. या शुक्राच्याच प्रभावामुळे जातक विविध कला, संगीत, साहित्य यामध्ये आवड ठेवणारा, त्यांच्या बाबतीत ज्ञान बाळगणारा असतो. रिकामे बसून राहणे या लोकांना आवडत नाही. नेहमी कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे हा त्यांचा गुणधर्म असतो. कर्माला प्राधान्य देणारे हे लोक परोपकारी असतात. वेगवेगळ्या प्रतिभेचे धनी असतात. मनाचा कारक म्हणून ओळखला जाणारा चंद्र वृषभ राशीमध्ये उच्चीचा होतो. त्याचा थेट प्रभाव या वृषभ राशीच्या जातकांवर दिसून येतो. प्रेमाचा दिखावा करण्यात हे अत्यंत आघाडीवर असतात.